श्री गुरुदेव दत्त। नारायणं पद्मपवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमथास्य शिष्यं श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यं तन्तोटकं वार्तिककारमन्यान् अस्मद्गुरून् सन्ततमानतोऽस्मि। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं दत्तात्रेयी ब्रह्मविद्यासंवेद्यानन्दविग्रहं त्रिपां नारायणाकारं दत्तात्रेयमुपास्महे। दत्तात्रेयसमारम्भां वासुदेवानन्दमध्यगाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। श्री गुरुदेव दत्त। मगासपासून आपण पाहत आहोत दत्तात्रेयांच्या जन्मोत्सवानिमित्त दत्तात्रेयांच्या 16 अवतारामधील सातवा अवतार सिद्धराज अवधूत या अवताराबद्दल आपण बोलत होतो। तर बालस्वरूपातील सिद्धराज हे अत्यंत सिद्धी संपन्न असणाऱ्या अशा अनेक सिद्धांच्या मध्ये आले आणि त्या सिद्धांनी दत्त महाराजांची सांप्रदायिक दृष्ट्या जी चौकशी असते ती सगळी केली। त्याला महाराजांनी अत्यंत उच्च दर्जाची आणि अनुभूती संपन्न अशी उत्तरं दिली। त्यानंतर शेवटचा प्रश्न ते विचारतात, कस्ते मार्ग हा, तुझा मार्ग काय? त्यावेळा ते सांगतात की अन्येन येन गंतुं न शक्यं मार्गः स एव मे सुखम येन गम्यते स शुकः शिवः। तर तुझा मार्ग कोणचा? तर सुखाने ज्या मार्गाने जाता येते किंवा अन्य मार्गाने ज्या ठिकाणी जाणे शक्य नाही आहे असे तद्धाम परमं मम। तर असे माझे अशा स्थानापर्यंत जाणारा माझा मार्ग आहे। तर हे त्यांची अत्यंत बिनतोड उत्तर ऐकून हे यांचा संवाद सिद्धांचा आणि दत्तात्रेयांचा संवाद चालू असताना त्यावेळेला स्वर्गातून जाणारे देवता यक्ष किन्नर चालले होते आणि त्या ठिकाणी दत्तात्रेयांच्या दिव्य तेजाची प्रभा पाहून त्या सिद्धांच्या सभेमध्ये ते सर्व देवतागण सर्व उतरले खालती। आणि त्यावेळेला त्या सिद्धांना असं वाटलं की हे सर्व देवता सिद्ध सर्व जे ऋषिमुनी आहेत ते सर्व आपल्या सत्संगासाठी आपल्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहेत असं म्हणून त्यांचा अभिमान आणखीन वाढला। त्यावेळेला ते दत्त महाराजांशी या विषयावर सुद्धा बोलू लागले। तेव्हा महाराजांनी सांगितलं की हे देवादिक जे या ठिकाणी आलेले आहेत हे जर तुमच्या सिद्धीच्या प्रभावानं आलेले असतील तर तुम्ही यांना आता स्वतःच्या सिद्धीच्या बळाने पुन्हा त्यांच्या स्थळी पाठवून दाखवा। हे पाहिल्यानंतर त्या सिद्धांनी आपापल्या शक्तीनुसार आपापले तपोबल वापरून तसे करण्याचा प्रयत्न केला, परंतु तसे शक्य झाले नाही, कारण त्या सर्वांची गती ही दत्तात्रेयांनी कुंठित केलेली होती दत्तात्रेयांच्या शक्तीने। त्यानंतर जेव्हा सर्व ऋषींना हे शक्य झालं नाही, ते जेव्हा निराश झाले त्यावेळा दत्त महाराजांनी सर्व देवतांना देवादिकांना तशी आज्ञा दिली आणि आपली प्रतिबंधाची जी शक्ती होती ती काढून घेऊन त्यांच्या गतीस अनुकूलता दिली। त्यानंतर सर्व ते देवदेवता आपापल्या स्वस्थानी गेले। अशा प्रकारे बालदत्तांचे हे सामर्थ्य पाहून सर्व सिद्ध लज्जित होऊन दत्त महाराजांना शरण आले। तेव्हा दत्तात्रेयांनी त्यांना स्वतःचे मूळ रूप दाखवले आणि स्वतःच्या तत्वाचे सविस्तर कथन केले। यानंतर त्यांनी तथैव मंत्रराजोहम नादरूपो व्यय शिवः तर मदधीनं जगत सर्वं मंत्राधीनो हमेवही। त्यावेळी महाराजांनी आपल्या उपासनेतलं एक गोप्य एक गुह्य असं सांगितलं की तथैव मंत्रराजोहम, मी स्वतः मंत्रांचा राजा, मी मंत्रस्वरूप स्वतः आहे। मंत्रस्वरूपच नव्हे तर त्या सर्व मंत्रांचा देखील राजा, सर्व मंत्रांमध्ये श्रेष्ठ असा मी दत्त आहे। नादरूपोहम, तर मी नादरूप आहे, मी अव्यय आहे, माझा कधी व्यय माझा कधी क्षय होत नाही। मी शिव हा, मी नेहमी कल्याणकारक कल्याण स्वरूप असा आहे। मदधीनं जगत सर्वम, हे सर्व जग माझ्या अधीन आहे। आणि मंत्राधीनो हमेवही, तर ते जे मंत्र आहेत जे दत्त सांप्रदायिक आहेत किंवा जे ईश्वराची स्तुती करणारे आहेत ते सर्व मंत्रांच्या मी अधीन आहे असं महाराजांनी सांगितलं। आणि ह्या दत्त संप्रदायामधील विशेष मंत्र त्या मंत्रांचे रहस्य त्यांचे न्यास कवच यंत्र इत्यादी सर्व तांत्रिक पद्धतीसह त्या ठिकाणी त्या सिद्धांना दत्त महाराजांनी प्रगट केलं। आपल्या दत्त संप्रदायाची सर्व संहिता, दत्त महाराज संप्रदायाची उपासना, कर्मकांड हे सर्व त्या सिद्धांना सांगितलं। आणि त्यावेळेस महाराजांनी कथन केलेल्या त्या सर्व गोष्टीस सिद्धराज आगम ग्रंथ तर सिद्धराजांनी सांगितलेला म्हणून त्याला सिद्धराज आगम म्हणतात।
तर कालांतराने तोच सिद्धराज आगम ग्रंथ दत्त महाराजांनी स्वतःच्या मुखानं दासोपंतांना माहूरगडावरती सांगितला आणि दासोपंतांनी तो लिखित करून ठेवला, जो त्यांच्या संप्रदायामध्ये आहे. तर असा हा दिव्य अवतार. यानंतर महाराजांच्या 16 अवतारामधील 8वा अवतार ज्ञानसागर अवतार. ह्या अवताराला ज्ञानसागर, पिशाचो ज्ञानसागर हा दत्त महाराजांच्या दशनामामध्ये म्हणलेला आहे. दत्तात्रेयो हरिकृष्ण उन्मादो नंददायक हा मुनिर्दिगंबरो बालो पिशाचो ज्ञानसागर हा. तर ज्ञानसागर हे नाव दत्तात्रेयांचं यामध्ये येतं. तर विश्वगुरु दत्तात्रेय आता ह्या सिद्धांच्या इथून दत्त महाराज पुढे निघाले. त्या सर्व सिद्धांना उत्तम प्रकारे तत्वाचं ज्ञान देऊन त्यांच्या सिद्धीचा भ्रमनिरसन करून आणि अशा कामाच्या, क्रोधाच्या आणि कामनांच्या आहारी जाऊन आपल्या तपश्चर्येचं बळ, तपोबळ नष्ट करून ह्यामध्ये काहीही भलं होणार नाही आहे इत्यादी गोष्टींनी सर्व त्यांना समजावून देऊन आणि तशी आपल्या सामर्थ्यानं प्रचिती देऊनसुद्धा त्यांना शांत करून महाराज त्या सिद्धांच्या गणांमध्ये बाहेर पडले. काही दिवस झाल्यानंतर गुरुचं हे वैशिष्ट्य असतं की गुरुला असं वाटलं की मी ज्या सिद्धांना हा उपदेश केला आहे, ज्यांना त्यांच्या त्या दुष्कृत्यापासनं म्हणजे कष्टानं तपश्चर्येनं सिद्धी मिळालेली आहे, त्या सिद्धींची वाईट पद्धतीनं ते वापर करत आहेत आणि आपल्याच तपोबलाचा, आपल्याच शक्तीचा क्षय करत आहेत, हे चांगलं नाही आहे. तर ही ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती असं संतांच्याबद्दल म्हणलं जातं. तर महाराजांना असं वाटलं की पुन्हा हे तसंच करणार नाहीत ना, पुन्हा त्या सिद्धींच्या मोहाचा जो मोहाचं बळ आहे, तो मोह आहे तो त्यांना ज्ञानामपी विद्वांसमपी कर्षती म्हणलेला आहे. तर विद्वानांनासुद्धा तो मोह आकर्षित करतो. तर सप्तशतीत म्हणलेलं आहे ज्ञानामभिजेतांसी ज्ञाननामभिजेतांसी देवी भगवती हिसा बालादाकृष्य मोहाय महामाया प्रयच्छती. तर ते सुद्धा देवीचं मोठं आणि शक्ती आहे. तर हे कामक्रोधाच्या पुन्हा आहारी गेलेले नाही आहेत ना, असा विचार केला. कारण कामाधीनं जगत सर्वं वर्तते सस्पृहं तथा चिंतया परया व्याप्तं तापत्रय विकंपितं. तर हे काम हे म्हणजे कोणत्याही कामना ह्या एक नरकाचं द्वार आहे, दुःख देणारे आहेत, पापाचा संग्रह करणारे आहेत. अशा स्वरूपाचं ह्याबद्दल वासनेबद्दल आपल्या धर्मग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. गीतेमध्ये भगवंतांनी ती एक शृंखला साखळी सांगितली आहे की कामात क्रोधो भिजायते, कामामधून क्रोध निर्माण होतो, क्रोधात भवती सम्मोह हा, क्रोधामुळे विवेक नष्ट होतो, सम्मोहात स्मृतिविभ्रम हा, आणि सम्मोह झाल्यानंतर विवेक नष्ट झाल्यानंतर विभ्रम म्हणजे आपण काय करत आहोत त्याचं भान राहत नाही, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाश हा, सारासार विवेक नष्ट होतो आणि त्यानंतर त्याचा नाश होतो. सम्मोहात स्मृतिविभ्रहा स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो आणि बुद्धिनाशात प्रणश्यती. तर त्यानंतर त्याचा नाश होतो. ही सर्व शृंखला केवळ कामापासून सुरुवात होते, वासनेपासून सुरुवात होते. कोणत्याही गोष्टीची इच्छा, वासना म्हणजे काम. तर अशा स्वरूपाच्या ह्या गोष्टी चांगल्या नाही आहेत. तर आशा नामनरस्य काचिद आश्चर्यवत शृंखला एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे सुंदर की आशा नावाची, कामना, वासना नावाची अशी एक साखळी आहे, चमत्कारिक साखळी आहे. नरस्य काचित आश्चर्यवत शृंखला या बद्धा प्रधावंती. आपण असं पाहतो की कोणचंही जनावर साखळीनं, दोरीनं बांधलं की एका ठिकाणी थांबतं आणि साखळी सोडली की पळून जातं. परंतु आशा नावाची ही एक साखळी अशी आहे की त्या आशा साखळीने एखाद्याला बांधलं तर तो धावतो आणि त्या आशेतून जर मुक्त झाला, त्या आशेच्या साखळीनं जर सुटला, ज्याची आशा नष्ट होते, कामना नष्ट होते, तो मनुष्य शांत होतो. मुक्ता अस्तिष्ठन्ति पंगुवत, तर तो मुक्त होतो. असं ही आश्चर्यकारक अद्भुत अशी आशा नावाची साखळी आहे असं आपल्या ठिकाणचे विद्वान म्हणतात. तर अशी ही काम, अशी ही वासना, तर हिचं समूळ नायनाट झाला पाहिजे, तरच त्यांच्या ठिकाणी शांती प्रस्थापित होईल, शाश्वत सुखाचा त्यांना लाभ होईल असा विचार करून दत्त महाराजांनी त्यांच्या ठिकाणी पुन्हा त्या सिद्धांच्या बद्रिकाश्रमामध्ये, सिद्धांच्या समूहामध्ये, त्याच बालावस्थेमध्ये महाराज पुन्हा आले. त्यानंतर बद्रिकारण्यामध्ये सिद्धांसमोर त्यांनी जमिनीला स्पर्श न होता अधांतरी आकाशामध्ये सिद्धांसमोर ते थांबलेले आहेत. त्यावेळेला आकाशात उभा असलेला हा बालक कोण आहे, हा कोणी सिद्धसाध्य आहे की असुर आहे, कोण मायावी आहे, ह्याचं ज्ञान न झाल्यामुळं त्यांनी त्याला त्या अवस्थेपासून खाली खेचण्याचा प्रयत्न केला. परंतु जेव्हा तो सर्वात अजिंक्य राहिला तेव्हा त्यांना कळलं की हे दत्तात्रेय आहे, जे आपल्याला तत्त्वज्ञान सांगून आपल्याला भानावर आणून देऊन गेले होते, तेच हे आहेत.
आणि तेव्हा सामर्थ्य जाणून सर्वजण त्यांना शरण आले. महाराजांनी पुन्हा त्यांना वागत असलेल्या त्यांच्या दुष्कृत्यापासून परावृत्त केलं. त्या दुष्कृत्याच्या शृंखलेच्या त्या मालिकेचा त्यांना सर्व महाराजांनी जाणीव करून दिली की तुम्ही कष्टानं मिळवत असलेल्या ह्या पुण्याईचा व्यर्थ अपव्यय करत आहात, ज्यामुळे तुमचे कष्ट आणि तुमची पुण्याई दोन्ही नष्ट होईल, जे तुम्हाला शेवटी अंती हितकारक नाही आहे. महाराजांनी त्यांना समजावून सांगितलं. त्याला फलसंग परित्यागात कामक्रोधादि वर्जनात मदभक्त्या मदपदप्राप्ती युक्त्यै वेद न युक्त्यै वेद निश्चितम. महाराजांनी शेवटीचं अत्यंत स्वतःच्या उपासनेबद्दल, दत्त महाराजांच्या उपासनेबद्दलचं एक महत्त्वाचं वाक्य, महत्त्वाचा नियम ह्या ठिकाणी सिद्धांना सांगितला की फलसंग परित्यागात, तर पुण्य फळ असो पाप फळ असो, पाप करू नये हे आपला धर्म आहेच, परंतु पुण्याचा सुद्धा फळाची इच्छा करू नये, तर निष्काम कर्म निष्काम उपासना करत राहावी असं शास्त्र असल्यामुळं फलसंग परित्यागात, तर फळाच्या संघाचा त्याग करून कामक्रोधादि वर्जनात, तर काम आणि क्रोधाचा वर्ज करून, कामापासून क्रोधापासून दूर राहून मदभक्त्या मदपदप्राप्ती, तर माझ्या भक्तीनेच माझ्या पदाची प्राप्ती होते. म्हणजे दत्तात्रेयांच्या उपासनेनं, दत्तात्रेयांच्या पादुकांच्या पूजेनं दत्तात्रेयांची प्राप्ती होते. न युक्त्यै वेद निश्चितम, कोणत्याही अन्य युक्तीनं ते होत नाही. म्हणजे ह्यासाठी म्हटलं जातं की ज्ञानाने होईल वगैरे काही होईल. महाराजांनी स्पष्ट ह्या ठिकाणी सांगितलं की मदभक्त्या मदपदप्राप्ती. हेच आपण पाहिलं की टेंबे स्वामींनी नरसिंहवाडीचं वर्णन करताना, नारायण स्वामींच्या बाबतीत सांगताना भक्त्या नारायण स्वामी जीवनमुक्तोथुना होतं. तर कृष्णा पंचनदी योगे, कृष्णा पंचगंगेच्या संगमावरती म्हणजे नरसिंहवाडीमध्ये कृष्णा पंचगंगे अभ्यर्च श्री दत्तपादुके, तर दत्तपादुकांची अभ्यर्चना करून भक्त्या नारायण स्वामी, तर नारायण स्वामी हे भक्तीने जीवनमुक्त झाले असं वर्णन केलेलं आहे. तेच ह्या ठिकाणी दत्त महाराजांनी सांगितले आहे की मदभक्त्या मदपदप्राप्ती, माझ्या भक्तीनेच माझ्या पदाची आणि माझी तुला प्राप्ती होईल, अन्य कोणत्याही युक्तीने तर्काने होणार नाही. तर हाच दत्त महाराजांच्या भक्तीमधला महत्त्वाचा मार्ग आहे आणि महत्त्वाची गुह्य आहे. हाच महत्त्वाचा नियम महाराजांनी स्वतःच्या तोंडून ज्ञानसागर नावाच्या अवतारामध्ये सांगितलेला आहे. अशा प्रकारे हा महाराजांचा 8वा अवतार झाला. यानंतर दत्तात्रेयांच्या 16 अवतारामधला विश्वंभरावधूत नावाचा 9वा अवतार सांगितला जातो. तर हा चैत्र शुद्ध पौर्णिमेला अवतार झालेला आहे, चित्रा नक्षत्रावरती मंगळवार असताना. तर आपण मागं पाहिलं की दत्तात्रेयांनी या सिद्धांना बद्रिकाश्रमामध्ये पुन्हा जाऊन त्यांना भानावर आणलं, त्यांना उपदेश केला आणि त्यानंतर ते जे सिद्ध होते ते सिद्ध सद्गुरू, त्या सिद्धांचे सद्गुरूंना स्मरण झाले आणि ते परमार्थ पदार्थांचं मार्गक्रमण योग्य आहे की नाही आणि त्यांच्या माया प्रपंचाचं निरसन झाले की नाही हे पाहण्यासाठी त्यांनी सिद्धांची परीक्षा घेतली. तर ह्यात एक पाहायला मिळतं की गुरु हे केवळ वाचिक ज्ञान देऊन किंवा केवळ ग्रंथातलं ज्ञान देऊन पाहत नाहीत, तर ते तुमच्यामध्ये कितपत मुरलेलं आहे ते तुम्ही तुमच्या आचरणामध्ये कशा प्रकारे आणता हे पाहणं हे त्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. ह्यासाठी आपण सांगितलेल्या उपासनेतलं जे गुपित आहे, जे गुह्य आहे ते ह्यांच्यापर्यंत पोचले का नाही. महाराज म्हणतात मी कोणत्याही गोष्टीत अडकलेलो नाही, कोणत्याही वर्णात अडकलेलो नाही, तर मी कसल्याही बंधनात नाही आहे. हे जे महाराजांचं वक्तव्य आहे तर ते वक्तव्य त्यांच्या पूर्ण पचनी पडले की नाही, त्यांच्या मनामध्ये रुजले की नाही आणि त्याचा खरा अर्थ त्यांना समजला आहे की नाही हे पाहण्यासाठी या ठिकाणी विश्वंभरावधूत नावाच्या अवतारामध्ये दत्त महाराजांनी सिद्धांच्या समूहामध्ये सिद्धांची परीक्षा घेण्यासाठी एक माया रचली. त्यावेळेला दत्त महाराजांच्या आपण अनेक ठिकाणी आत्ता पाहत आलो की असाच वेश या ठिकाणी महाराजांचा आहे. तर तो भिल्लासारखी त्यांची कांती आहे आणि राकट चेहरा आहे, डोक्यावरती भुरे केस आहेत, कमरेभोवती मळकट वस्त्र गुंडाळलेलं आहे, गळ्यात एक जाड काळा दोरा घातलेला आहे, हातात वाकडी तिकडी काठी आहे आणि सोबत एक मोठा काळा कुत्रा आहे. असे महाराज त्या ठिकाणी आले. तेव्हा त्यांना दिसलं की सिद्धांपैकी काही लोक समाधीस्थ आहेत, काही लोक समाधी लावायचा प्रयत्न करत आहेत, काही लोक काही चर्चा करत आहेत. तर मनस्थैर्य कोणी करू शकत नाही आहे. हे पाहून महाराजांना त्यांची दया आली आणि त्यावेळेस सर्वांचं त्यांनी महाराज त्या ठिकाणी गेले आणि आपापल्या व्यापामध्ये व्यस्त असणाऱ्या, मग्न असणाऱ्या त्या सगळ्या सिद्धांचं आपल्याकडं लक्ष खेचण्यासाठी त्यांनी सर्वांचं चित्ताकर्षण केलं. महाराजांच्या दत्तमाला मंत्रामध्ये आपण पाहिलं क्लीम जगत्रे वशीकरणाय, महाराजांचं एक अनुष्ठान आहे, महाराजांचं हे एक नाव आहे, विशेषण आहे महाराजांना की जगत्त्रय वशीकरण, तिन्ही जगाचं वशीकरण करण्याची शक्ती त्यांच्याकडे आहे.
तर ह्या ठिकाणी तर सिद्धांचा समूह आहे जो महाराजांच्या परत येण्यासाठी धावतो आहे. त्यांचं चित्ताकर्षण करायला महाराजांना कितीसा वेळ लागणार आहे. त्या ठिकाणी महाराजांनी त्या सर्वांचं चित्ताकर्षण केलं. त्यावर ते सर्वजण एकटक एक दृष्टीनं दत्त महाराजांच्याकडे पाहू लागले. काहींनी त्यांची चौकशी केली, आपण कोण आहात, आपला संप्रदाय काय वगैरे पहिल्यांदा जी सांगितली अशीच चौकशी पुन्हा केली. आणि त्यांना कळलं की हे दत्तात्रेय आहे. असं कळल्यानंतर सर्वांनी त्यांना कळलं की आता हे मागच्या वेळेला आले होते तेव्हा यांनी अनेकांची अनेक कामना पूर्ती केलेली आहे. म्हणजे कामना ही कशीही असते, कोणाला लौकिक पाहिजेत तर कोणाला अलौकिक पाहिजेत. तर मोक्षामध्ये येणारी समाधीत येणारी विघ्न नष्ट करणे ही सुद्धा साधी गोष्ट नाही आहे. तर त्यासाठी माणसांचे जन्मोजन्म जातात. तर असा हा परिस, असा हा आपल्याला लाभ झालेला आहे. तर ह्यांना आपण सोडायचं नाही अशी त्यांनी मनामध्ये घट्ट विचार केला आणि महाराजांच्या मागं लागले. ते जिथं जातील तिथे त्यांच्या मागून जाऊ लागले. जिथं बसतील, उठतील, धावतील तर त्या पद्धतीने ते त्यांना सोडायला तयार नाही आहेत असं त्यांच्या मागं चालले. त्यावेळेला ते शेवटी महाराजांच्या समोर बसून गाठून त्यांनी महाराजांची करुणा भाकली की आम्ही आमच्या काही कामना तुमच्यासमोर मांडण्यासाठी आलो आहे. तर आम्हाला अन्य कोणीही त्राता नाही आहे, तर आमच्या कामनांकडे तुम्ही लक्ष द्या. ते म्हणतात, हे दत्त करुणामूर्ते गुरु संदेहनाशक कृपया पाहि देवेश शरणागत वत्सल. तर शरण येणाऱ्यांविषयी अत्यंत वत्सल प्रेमळ असणाऱ्या अशा दत्तात्रेया करुणामूर्ते. तर संदेहनाशक हे एक त्यांनी विशेषण वापरले की आमच्या मनामध्ये, आमच्या साधनेमध्ये जे काही संदेह आहेत त्यांचे नाश करणारे आपण आम्हा कृपया पाही. तर कृपेने तुम्ही आमचं रक्षण करा, आमच्याकडे पहा. त्यावेळा महाराजांनी त्यांना सांगितलं, गुणतश्चंचलम चित्तं तद्धावती पिशाचवत ते हे बद्धासने बद्धे मुद्रा माला परिष्कृतम योगे नानेन सा सिद्धिर्भविष्यति कथम पुनः. तर त्यांनी सांगितलं की गुणांनी विषय म्हणजे मनाचा स्वभावच असा आहे की ते अत्यंत चंचल आहे. आपल्या भगवद्गीतेमध्ये सुद्धा भगवंत म्हणतात की चंचलम हि मनः कृष्ण परमार्थी बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. तर वायूचं जसं नियंत्रण करणं, वाऱ्याचं नियंत्रण करणं जसं अशक्य आहे तसं ह्या मनाचं नियंत्रण करणं अशक्य आहे. तर वायोरिव नशुम चंचलम हि मनः कृष्ण. तर हे अत्यंत चंचल असं मन आहे. म्हणजे ह्यासाठीच योगोपासनेत म्हणतात की प्राणायामाचं फळ सांगताना चले वाते चलन चित्तम निश्चले निश्चलम भवेत. तर आसनाचं एकदा माणसाला सिद्धी झाल्यानंतर प्राणायाम हे जे पुढचं अंग आहे त्याचं फळ हेच आहे की सिद्धांत असा मांडला गेला आहे पूर्वीच्या विज्ञानानं की चले वाते चलन चित्तम. तर वात म्हणजे श्वास सुरू असताना मन हे श्वासाबरोबर जात असतं आणि त्यामुळं असं आपण पाहतो की फार धावपळ झाली, फार काही विशेष वेगळी प्रक्रिया घडली तर आपला श्वास वाढतो. तर मन आणि श्वास यांची काहीतरी एक सांगड आहे असं आपलं धार्मिक आध्यात्मिक विज्ञान सांगतं. म्हणून त्यावर त्यांनी कसा सिद्धांत मांडलेला आहे की चले वाते चलन चित्तम निश्चले निश्चलम भवेत. तर वात म्हणजे श्वास हा चालू असताना चित्त चालू असतं, म्हणून श्वास जर स्तब्ध केला, निश्चले तो चलित नाही केला तर चित्त हे निश्चल होणार. अशा दृष्टीनं कुंभकावरती ध्यान करण्याची किंवा श्वासावरती ध्यान करण्याचे ज्या आपल्या योग प्रक्रिया आहेत त्यांचा ह्या पोटीच जन्म झालेला आहे. तर त्या ऋषींनी विचारलं की कितीही आम्ही स्थिर लावून बसलो, मुद्रा लावून बसलो, आम्ही ध्यानामध्ये बसलो, त्या ठराविक आसनांच्या मुद्रेत बसलो तरीसुद्धा म्हणले की त्यांना आम्हाला तसं चंचल मन थांबत नाही आहे. ह्या ठिकाणी तर तद्धावती पिशाचवत म्हणलेलं आहे. तर ते अत्यंत अद्भुत असं अमानवी अवस्थेमध्ये ते धावतंय, आम्हाला कशाचाच माग लागत नाही आहे. तर ह्याला सिद्धी कशी लाभेल तर थोडक्यात त्यांनी स्थिरचित्त होण्याचा एक उपाय विचारला. ते ऐकून दत्तात्रेयांनी आपलं मूल रूप धारण केलं, तोच म्हणजे विश्वंभरा अवधूत दत्त होता. गीतेमध्ये आपण पाहिलं की भगवंतांनी कृष्णाला सर्व प्रकारांनी युद्ध करण्यासाठी प्रवृत्त करत असताना धर्म ह्या ठिकाणी कसा आहे आणि तू धर्माची बाजू कशी लढवतो आहेस इत्यादी गोष्टी सांगून युद्धाला प्रवृत्त करत असताना एक अशी गोष्ट असती की जिथपर्यंत त्याला बौद्धिक करणं शक्य आहे तोपर्यंत तसं करावं, पण शेवटी आपल्या ईश्वरी सत्तेचं, ईश्वरी शक्तीचं त्यांनी जे एक प्रतीक वापरलं आणि विश्वरूप दर्शन दिलं आणि दाखवून दिलं की मी बोलतोय ते मी हे तोंड बोलत नसून 1000 तोंडांनी मी तुझ्याशी बोलतोय, 1000 मतं माझ्याजवळ आहेत. असा जो तो त्यामागची जी शक्ती होती, त्यामागची जी सत्ता होती ती भगवंतांनी जी अर्जुनाला दाखवली
तोच विषय ह्या ठिकाणी घडतो. तर विश्वंभर अवधूतांनी अत्यंत मोठं असं विश्वरूप विराट रूप धारण केलेलं आहे. जसं गीतेमध्ये वर्णन आहे तोच श्लोक ह्या ठिकाणी गीतेमध्ये म्हटलेला आहे. अनंत बाहुदर वक्त नेत्रहा, तसाच शब्द ह्या ठिकाणी अनेक वर्णम अनेकांघ्रीम बहुदर करन तथा बहुवक्त्र श्रोत्र नेत्र ग्रीवम सज्ज्योतिषम परम. ह्या ठिकाणी त्यांनी म्हणलेलं आहे की नाना वर्ण, अनेक प्रकारचे त्याच्या शरीरावरती वर्ण म्हणजे रंग आहेत, आणि अनेकांघ्रीम अनेक पाय आहेत, अनेक उदर पोट अनेक आहेत, अनेक तोंड वक्त्र म्हणजे अनेक चेहरे आहेत, अनेक कान आहेत, अनेक नेत्र आहेत, अनेक गळे आहेत, आणि असा ज्योतिर्मय असा तो दत्त महाराज सर्व स्थिरचर व्यापुनी अभघा तो जगदात्मा दशांगोळेवरला. तर सगळं विश्व व्यापून त्याच्याही वरती असा शेष राहिला तो दत्त भगवान पाहून त्या ऋषींची मती गती आणि डोळे दिपून गेले, त्यांना काही दिसेना. त्यावेळेला ते म्हणाले, दत्तात्रेयांनी सांगितलं, निर्गुणोहम निराकारः सर्वव्यापी निरंजनः नित्यानंदमयं ब्रह्म स्वभावात गुणवर्जितः. तर मी निर्गुण आहे, मी निराकार आहे आणि मी सर्वत्र व्याप्त असा आहे. मी नित्य आनंद स्वरूप आहे आणि सर्व गुणांनी रहित आहे. माझ्यामुळे हे जग प्रकाशित होतं. असं म्हणून महाराजांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या भक्तांना विशेष असा एक संदेश या ठिकाणी दिला की ममानुस्मरणादेव प्रेम निश्चय संयुतान मुक्तिम दास्यामी भक्तानां नानृतं मे प्रभाषितम. महाराज म्हणतात की माझ्या अखंड अनुस्मरणानं, माझ्या अनुस्मरणानं प्रेमनिश्चय संयुताने ह्या ठिकाणी दोन शब्द महत्त्वाचे वापरलेले आहेत की प्रेम आणि निश्चय. तर निश्चय कसला आणि प्रेम कसलं नामस्मरणामध्ये, ते दोन ह्या ठिकाणी आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. तर नामामागं प्रेम असणं गरजेचं आहे. गोंदुर्ग महाराजात सांगितलं किंवा रामकृष्ण परमहंससुद्धा म्हणतात की जेव्हा ईश्वराचं नाव आपण घेऊ त्यावेळी आपलं सकंपित गात्र होत नसतील, नेत्रातून अश्रुधारा वाहत नसतील, देवाविषयीची जी उत्कटता आहे, सात्विकता आहे, भाव विभोरता आहे, ती जर तुमच्या शरीरावरती उमटत नसेल तर त्या भावामध्ये, त्या नामामध्ये तो जीव येत नाही, त्या नामामध्ये ते प्रेम येत नाही. तर त्यासाठीच संतांची देवतांची चरित्र वाचून त्या देवाविषयीचा आपलेपणा हा वाढवतात आणि नामस्मरणाने देवाशी एक जवळीक साधली जाते. म्हणून त्यांनी सांगितलं आहे की नुसतं नाव घ्यायचं नाही आहे, तर प्रेम आणि निश्चय. तर प्रेम घ्याय त्यामध्ये आहेच, आणि निश्चय कसला आहे तर हे नाम हे सर्वोच्च आहे आणि हीच माझी सर्वात मोठी संपत्ती आहे. हे नाम ही त्याबद्दल भावना पाहिजे की नामाला दुसरा कोणताही पर्याय नाही आहे, ह्याबद्दलचा निश्चय हवा. किंवा या नावाच्या अनुसंधानानं मला त्या परमात्म्याची भेट होणार आहे, माझं त्याच्याशी तादात्म्य होणार आहे, मला त्याची प्राप्ती होणार आहे, याबद्दलचा विश्वास. अशा दोन्ही गोष्टी सहित नाव घेणं गरजेचं आहे. आणि अशा भक्ताला मुक्तिंदास्यामी, मी माझे पद देतो, माझ्याशी एकात्म करतो. ना नृतम मे प्रभाषितम, हे माझं बोलणं असत्य नाही आहे, खोटं नाही आहे, असं भगवंतांनी त्यावेळेस सांगितलं. आणि इत्थम प्रतिज्ञा शुभैर्वचोभिः, अशा प्रकारे प्रतिज्ञा करून असा शब्द ह्या ठिकाणी स्वामींनी वापरला आहे की भक्ती आणि प्रेम आणि निश्चयाने युक्त असलेलं असं माझं अनुस्मरण नामस्मरण जे नेहमी करतात त्यांना मी मुक्ती देतो, यात संशय नाही. अशा प्रकारची प्रतिज्ञा शुभ शब्दाने करून भगवंतांनी आपलं ते विराट स्वरूप सामान्य स्वरूपामध्ये घेऊन त्या ऋषींच्या समोर, मुनींच्या समोरून ते अंतर्धान पावले. अशा प्रकारे हा दत्तात्रेयांचा 9वा अवतार ह्या ठिकाणी समाप्त होतो. यानंतर दत्तात्रेयांचा 10वा अवतार मायामुक्तावधूत, ज्याला मायामुक्त, मायेपासून जो मुक्त आहे, ज्याला कोणतीही माया बाधत नाही आहे, लिप्त होत नाही आहे, अशा स्वरूपाचा हा अवतार आहे. तर ह्याला मायामुक्तावधूत म्हणतात. हा चैत्र शुद्ध चतुर्दशीला झालेला आहे, बुधवारी. तर आपण प्रत्येक पूजेच्या दृष्टीनं जे काही उपचार पाहतो त्यामध्ये ह्या अवतारासाठी दध्योदन म्हणजे दही भाताचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे. अतिशय सुंदर असा ह्या अवताराची कथा आहे. तर एकदा आपण मगाशी पाहिलं त्या पद्धतीनं दत्त महाराजांची खासियत जी आहे की विचित्र वेशामध्ये असे ते लोकांची परीक्षा घ्यायसाठी फिरत असतात. तर आपण पाहिलं की बद्रिकाश्रमामध्ये सिद्धांच्या समोर ते ज्या वेशात गेले होते, सिद्धांना जशा पद्धतीनं स्वामींनी दत्त महाराजांनी ज्ञान उपदेश दिला होता, तर त्या सिद्धांपैकी एक जण शील नावाचे एक होते ऋषी, शील नावाचे ब्राह्मण होते. तर त्यांच्या घरामध्ये श्राद्ध चालू होतं. अशा वेळेला दत्त महाराज आपण मगाशी पाहिले त्या रूपामध्ये त्या ठिकाणी
विचित्र वेशामध्ये महाराज आले. माध्यान्ह त्या घरात माध्यान्हाच्या भिक्षा सुरू होती. तर श्राद्ध पक्ष सुरू आहे आणि घरात माध्यान्ह आहे. अशा वेळेला पूर्वीची पद्धत असे की श्राद्धाच्या भोजनाच्या वेळा दरवाजे बंद करून घेत असत. तसं ते श्राद्ध सुरू होतं. त्यावेळेला दत्तात्रेयांचं जे वर्णन आहे की द्विबाहू, 2 हात असलेले, सोन्यासारखी कांती आहे, तारुण्यमध्ये पूर्ण सांगितलेलं आहे. शरीरावरती केवळ लंगोटी आहे आणि पाठीवरती छाटी सोडलेली आहे. एका हातात दंड आहे, एका हातात भिक्षापात्र आहे. अंगाला चंदनाची उटी लावलेली आहे आणि सोबत मग सोबत काळं कुत्र एक मोठं आहे महाराजांच्या सोबत. असं वर्णन पुन्हा या ठिकाणी आढळतं की कुत्र हे आपल्या धर्मामध्ये ते 16 ओळ्यात ते चालत नाही. बरोबर ज्या गोष्टी चालत नाहीत त्या समोर आणायची त्यांची पद्धत आहे. अशा स्वरूपात महाराज हे सगळा आपला लवाजमा घेऊन त्या श्राद्धाच्या ताटासमोर येऊन त्या घरात उभारले. आता घरात कुत्रं आलं आणि अशा स्वरूपाचा मनुष्य त्या 16च्या त्यांच्या ताटासमोर येऊन उभारला म्हटल्यानंतर काय सगळा जो दंगा झाला असेल. येऊन थांबल्यानंतर तो जो शील ब्राह्मण होता तो आणि त्यावेळेला आमंत्रित केलेले इतर जे लोक होते, इतर जे ब्राह्मण होते, त्या सर्वांनी हे अघटित गोष्ट बघून त्यांना अतिशय ते गोंधळून गेले. त्यांना या गोष्टीचा फार राग आला आणि त्यांना दत्तांना सांगितलं की तुम्ही हे कसं स्वरूप आहे, तुम्ही ह्या ठिकाणी कशा आत आलात. आणि यथेच्छ त्यांना महाराजांना ते वाटेल तसं बोलू लागले. त्यावेळेला महाराजांनी त्या शील ब्राह्मणाला आपला परिचय सांगितला, आपली पूर्वीची ओळख सांगितली. तेव्हा हेच ते दत्तात्रेय आहेत असं जाणून शील ब्राह्मणानं दत्तात्रेयांना अतिशय आदरानं नमस्कार केला आणि त्यांना एका आसनावर बसून त्यांचे अर्घ्यपाद्य देऊन त्यांची पूजा केली. आणि श्राद्धासाठी जे शिजवलेलं अन्न होतं ते पहिल्यांदा दत्त महाराजांना जेवायला वाढलं. आणि हे पाहून ठराविक निश्चित जे व्हायचं ते झालं की इतर ब्राह्मणांनी गोंधळ केला. गावचे सर्व लोक त्या ठिकाणी आले आणि त्यावेळेला पुढे जे झालं ते आपण पुढच्या प्रवचनामध्ये पाहू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरू पाय धोनी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी महाराज.